गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या शहापूर येथील स्मशानभूमी येथे दहन केलेल्या मृतदेहांची सध्या कुत्र्यांकडून हेळसांड होऊ लागले. तेथे महापालिकेचा कोणताही कर्मचारी नसल्यामुळे ही घटना घडली आहे. पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे तेथील स्मशानभूमी सध्या बंद आहे. त्यामुळे शहरातील शहापूर येथील स्मशानभूमी दहन करण्यासाठी वापरली जात आहे. एक सुजाण नागरिकांमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. तर या घटनेमुळे इचलकरंजी शहरात खळबळ माजले. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीला महापूर आला आहे. तेथील स्मशानभूमी गेल्या 8 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे स्मशानभूमीला पाणी आल्यामुळे शहापूर येथील महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये सध्या येथे सर्व मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात येत आहेत. पण दहन झाल्यानंतर नातेवाईक गेल्यानंतर या ठिकाणी अर्धवट जळत असलेल्या मृतदेहांची कुत्र्यांनी लचके तोडले आहेत व मृतदेह बाहेर आणून टाकत आहेत. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. महापालिकेने येथे कर्मचारी ठेवावा अशी मागणी सध्या होऊ लागली. शहापूर येथे सध्या स्मशानभूमीमध्ये इचलकरंजी शहरातील मृतदेहांवर दहन करण्यात येत आहे. पण या ठिकाणी दहन झाल्यानंतर नातेवाईक परत जातात. पण या ठिकाणी कोणताही महापालिकेचा कर्मचारी अथवा नागरिक नसतात. रात्रीच्या सुमारास मृतदेह अर्धवट झालेल्या अवस्थेत असतात. त्या ठिकाणी भटकी कुत्री फिरत असतात. भटक्या कुत्र्यांनी चितेवरील बॉडी खाली आणून चिरफाड केली आहे व स्मशानभूमीतील इकडे तिकडे मृतदेहांचे लचके तोडले आहेत. त्यामुळे मृतदेहांची हेळसांड झालेली आहे. याची माहिती सकाळी काही नागरिक दहन देण्यासाठी मृतदेह घेऊन गेले असता हा सगळा प्रकार उघडकीस झाला. ही घटना नागरिकांना व नातेवाईकांना कळताच एकच खळबळ माजली होती. ज्या नातेवाईकांची मृतदेहांची हेळसांड झाली आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले होते. पण पुन्हा काही सुजाण नागरिकांनी व नातेवाईकांनी ते मृतदेह पुन्हा ठेवून पुन्हा त्यांना दहन करण्यात आले. सध्या शहापूर येथील स्मशानभूमीला कायमस्वरूपी वॉचमेन तसेच स्मशानभूमीला चहूबाजूने कंपाऊंड बांधून देण्याची मागणी करण्यात आली. अशी जर मृतदेहांची हेळसांड होत असेल तर याला जबाबदार कोण? भटक्या कुत्र्यांचा उच्चार सध्या वाढत चाललाय. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागले. तर या घटनेमुळे इचलकरंजी शहरात चांगलीच खळबळ माजली.